महत्त्वाची घडामोड आहे। हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या विभाग अध्यक्षांची आज बैठक आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल हे बैठकीत ठरवलं जाईल। आज दुपारी 2 वाजता मनसे विभाग अध्यक्षांसोबत चर्चा होणार आहे। तर उद्धव ठाकरे आज दुपारी जिल्हा प्रमुखांशी चर्चा करणार आहेत। ठाकरेंच्या आमदार आणि खासदारांसाठी आज डिनर डिप्लोमसीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, एकीकडे मनसेची पुढच्या म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठीची बैठक, दुसरीकडे डिनर डिप्लोमसी ठाकरेंची आपल्या खासदार आमदारांसाठी। बघा, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। त्यातच राजकीय दृष्ट्या अडचणीत असलेला ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी ठाकरे बंधूही कामाला लागले आहेत आणि त्यासाठीची एकूण स्ट्रॅटेजी आखली जाते आहे। दोन्ही ठाकरे बंधूंसाठी आगामी महापालिका निवडणुका महत्त्वाच्या आहेत। त्या दृष्टीनं व्यूहरचना आखण्यासाठी बैठका होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दोन्ही राजकीय पक्षांच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही राजकीय पक्षांच्या बैठका होत्या। त्यात मनसे राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्ती विरोधाच्या धोरणाविरोधात आंदोलन उभं करण्यासाठी व्यूहरचना आखण्यासाठी दुपारी बैठक करते। मुंबईतील विभाग अध्यक्षांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे या आंदोलनाची रूपरेषा या बैठकीत ठरवणार आहेत। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांची बैठक दुपारी शिवसेना भवनात बोलवली आहे आणि सायंकाळी वांद्रे येथील ताजलँड्स हॉटेलमध्ये आमदार आणि खासदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। ठाकरे गटात ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी मनसेला युतीची साथ घालण्यात आली आहे आणि ज्याची चाचपणी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करतायत। माजी नगरसेवकांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युती करण्यासंदर्भातलं मत जाणून घेतलं। आज जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे त्या बाबतीत आपली भूमिका मांडतील आणि जिल्हा प्रमुखांचं मत जाणून घेतील। सायंकाळी आमदार खासदारांच्या बैठकीतही त्याबाबतची मतं आजमावून घेतली जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे की सर्वांना विश्वासात घेऊनच मी अंतिम निर्णय घेईल। पण उद्धव ठाकरे, राज ठाकरे पर्यायानं मनसेशी युती करण्यासंदर्भात वारंवार सकारात्मक भूमिका मांडतायत, पण अजूनही मनसेकडून सावध भूमिका आहे। नक्कीच दिनेश, नक्कीच महत्त्वाच्या बैठका।